जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मागे कर्ज वसुलीसाठी पठाणी वसुलीचा तकादा लावलेला आहे। चालू खरीप हंगामामध्ये 50 पैशाच्या आत आणेवारी आल्याने शासन धोरणानुसार हे सक्तीची वसुली करू शकत नाही। पण दुर्दैवाने आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये महागाव तालुक्यातील पेढी सुधाकर नगर येथील हरिसेवा पवार या वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन जिल्हा मध्यवर्ती बँकेने ताबा घेतला। खऱ्या अर्थाने या कृषीप्रधान देशामध्ये आता चाललंय काय असं म्हणण्याची वेळ आली। छत्रपती शिवरायांच्या व फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यावर अशी वेळ या राज्यकर्त्यांमुळे आलेली आहे। आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये नापिकी आहे, सततची कर्जबाजारी पण आहे। या विवेचनाने 342 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे चालू खरीप हंगामामध्ये। मी राज्य शासनाकडे मागणी करतो की निवडणुकीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं की आम्ही सरसकट कर्जमुक्त करून त्यांनी शेतकऱ्यांचा मताचा जोगवा त्यांनी पदरात पाडून घेतला। पण दुर्दैवाने या दिलेल्या आश्वासनाची त्यांना आठवण नाही। म्हणून मी आपल्या माध्यमातून त्यांना आठवण करून देतो की त्यांनी आपल्या आश्वासनाची पूर्ती करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व हा शेतकऱ्यांमागे लागलेला जो बँकेचा तकादा आहे तो तात्काळ थांबवावा, याच्यामध्ये हस्तक्षेप करून अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे करतो।